बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम आहेत। हत्या प्रकरणामध्ये आपला दुरान्वय संबंध नसल्याचं धनंजय मुंडेंचं मत आहे, असं अजित पवार यावेळेला म्हणाले आणि यावर जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा टीका केली आहे। आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले, असं नाही। त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात। धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही, कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या, असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना पुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये। आणि मी पुन्हा सांगतो, जर कोणी दोषी असेल, त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई। अहो, नैतिकता नावाची गोष्ट असते ना, नैतिकता, त्या नैतिकतेचं काय करायचं? आम्ही कुठे म्हणतो की धनंजय मुंडेंनी खून केला? जो खून करणारा आहे स्वतः धनंजय मुंडे सांगतात तो माझ्या सर्वात जवळचा माणूस आहे। मग सर्वात जवळचा माणूस जर त्या काय खंडणी बिंडणीमध्ये, ती खंडणी कशासाठी मागितली गेली? माझा आरोप आहे आणि मी तो सिद्ध करून देईन की ती खंडणी म्हणजे इलेक्शन फंड होता। मग इलेक्शन कोणाचं होतं?